मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर निलेश लोमटे, MBBS MD मेडिसिन DM एंडोक्राइनॉलॉजिस्ट। आज मी मधुमेह लक्षणं व तपासणी या विषयावर बोलणार आहे। मधुमेहाच्या लक्षणामध्ये वारंवार लघवी होणे, तहान लागणे, भूक खूप लागणे, आळस येणे, थकवा जाणवणे हे प्रामुख्याने लक्षणं आढळतात। तसेच यासोबत काही रेअर लक्षणं जसे की लघवीला जळजळ होणे, तळपायामध्ये आग, मुंग्या आणि बर्निंग होणे, स्पेशली रात्रीच्या वेळी बर्निंग जास्ती होणे, त्यासोबतच शरीरावरती त्वचेवर किस्तोड येणे म्हणजे लाल कलरचे फोड येणे, त्यावरती नंतर इन्फेक्शन होऊन पस येणे, पू बाहेर निघणे अशी लक्षणे आढळू शकतात। पण काही रुग्णांमध्ये खूप शुगर जास्त असेल तर अशा वेळी फंगल इन्फेक्शन, नाकामधले फंगल इन्फेक्शन जसे की म्युकरमायकोसिस, कानामधले फंगल इन्फेक्शन्स, ओटोमायकोसिस, इसोफेजियल कॅन्डिडियासिस म्हणजे अन्ननलिकेतले फंगल इन्फेक्शन हेही आढळू शकतात। तर असे काही होत असेल तर आपण त्वरित शुगर चेक करावी। तसेच काही रुग्णांमध्ये डायरेक्ट हार्ट अटॅकसोबत शुगर वाढलेली आढळून येते, काहींमध्ये लकव्यासोबत शुगर वाढलेली आढळून येते, काही रुग्णांमध्ये लघवीच्या इन्फेक्शन, निमोनिया यासोबत पण शुगर वाढलेली आढळून येते। तर मधुमेहाचे वेगवेगळे प्रेझेंटेशन्स आहेत। तर अशा वेळी असं काही आढळल्यास आपण उपाशीपोटीची शुगर, जेवणानंतरची शुगर, HbA1c म्हणजे 3 महिन्यातली शुगर चेक करतो। उपाशीपोटीची शुगर 126 पेक्षा जास्त असेल, जेवणानंतरची 200 पेक्षा जास्त असेल आणि HbA1c 6.5 पेक्षा जास्त असेल तर या तिन्ही टेस्टमधली कुठल्याही टेस्टची लेवल या कटऑफपेक्षा जास्त असेल तर अशा वेळी आपण शुगर डायग्नोज करतो। शुगर डायग्नोज झाल्यानंतर आपण आणखी काही तपासण्या करतो, जसे की पायांचे सेन्सेशन पाहतो की सेन्सेशनमध्ये काही फरक आहे का, किंवा पायांच्या नसांवर काही शुगरचा परिणाम झाला का हे पाहण्यासाठी पायाचे सेन्सेशन पाहतो। तसेच बऱ्याच शुगरच्या पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्ती असते, ते पाहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची लिपिड प्रोफाईल टेस्ट करतो। तसेच काही रुग्णांमध्ये किडनीवर परिणाम होतो, काही रुग्णांमध्ये लिव्हरवर परिणाम होतो, हे पाहण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट अशाही टेस्ट केल्या जातात। तर आपण अशा टेस्ट करून हे पाहतो की शुगर आहे का आणि शुगर असल्यास त्याचे दुष्परिणाम बॉडीवरती किती प्रमाणात झालेले आहेत। तर आजच्या भागामध्ये आपण मधुमेहाचे लक्षणं आणि मधुमेहाच्या तपासण्या हे पाहिलेले आहेत। पुढील भागामध्ये आपण मधुमेहाचे पथ्य व सोबतच ट्रीटमेंट आणि कॉम्प्लिकेशन पाहणार आहोत। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे। आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडचे कुठले प्रकार आहेत, थायरॉइडचे लक्षणं काय आणि त्याच्या तपासण्या कुठल्या या विषयावर आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिले थायरॉइड म्हणजे काय। थायरॉइड म्हणजे एक गळ्यामध्ये नॉर्मल ग्रंथी आहे, तिचं काम आहे की थायरॉइड हार्मोन बनवणे। ते हार्मोन बनवण्यामध्ये काही प्रॉब्लेम आले तर त्यामुळे आजार होऊ शकतात। जसे की त्यात थायरॉइडचे जे मुख्य प्रकार आहेत हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम आणि गलगंड। हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन शरीरामध्ये कमी असणे, हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोन शरीरामध्ये जास्त असणे आणि गलगंड म्हणजे गळ्यामध्ये थायरॉइड हार्मोनची सूज येऊन गळा फुगल्यासारखा, सुजल्यासारखा वाटणे म्हणजेच गलगंड। तर यामध्ये प्रामुख्याने हायपोथायरॉइड हा मुख्य प्रकार आहे। त्यामध्ये वजन वाढणे, थकवा जाणवणे, झोप येणे, आळस येणे असे प्रामुख्याने लक्षणं आढळतात। काही रुग्णांमध्ये गळ्यामध्ये सूज पण आढळते। तसेच लहान मुलांमध्ये उंची कमी असणे, कॉन्स्टिपेशन म्हणजे दररोज सी ना होणे, तसेच स्त्रियांमध्ये पाळीतील अनियमितता, ब्लिडिंग जास्त होणे, इन्फर्टिलिटी अशीही लक्षणं आढळतात। तर हे असं का होतं असं तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल। तर थायरॉइड हार्मोन हा शरीरामध्ये एनर्जी युटिलायझेशनवर कंट्रोल ठेवतो। जेव्हा थायरॉइड हार्मोन कमी असतो तेव्हा एनर्जी युटिलायझेशन कमी होते आणि त्यामुळे हे सर्व लक्षणं आढळतात।
तर आपण जाऊया नेक्स्ट प्रकाराकडे, जसं हायपरथायरॉइडिझम. हायपर म्हणजे थायरॉइड हार्मोनचे प्रमाण जास्त असणे. त्यामध्ये प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी होणे, थरथरी होणे, घबराट सुटणे, धडधड होणे हे लक्षणं आढळतात. सोबतच काही रुग्णांमध्ये डोळे मोठे होणे, गळ्यात सूज येणे असे लक्षणं आढळू शकतात. नेक्स्ट प्रकार आहे गलगंड. गलगंड म्हणजे गळ्यामध्ये सूज. तर हे गलगंड पूर्वीच्या काळी आयोडीन डेफिशियन्सीमुळे व्हायचं, पण आताच्या काळामध्ये हे मुख्यतः थायरॉइड हार्मोनमध्ये काही कमी जास्त असेल तर होऊ शकतो. तसं गलगंड हायपोथायरॉइडमध्ये आढळतो, हायपरथायरॉइडमध्ये आढळतो आणि काही इडिओपॅथिक म्हणजे ज्याला काही कारण सापडत नाही अशाही घटकामध्ये आढळतो. तर गलगंडामध्ये पेशंटला गळ्याभोवती सूज येते, गळा दुखतो. काही रुग्णांमध्ये गलगंड मोठा असेल तर पाणी पिताना त्रास होतो, जेवतानाही त्रास होतो आणि जेवताना अडकतं. तसेच काही रुग्णांमध्ये श्वासनलिका दबून श्वास घ्यायलाही त्रास होतो किंवा ठसकाही लागतो. तर असे लक्षणं गलगंडामध्ये आढळू शकतात. आपण नेक्स्ट भागाकडे येऊया, थायरॉइडच्या तपासण्या. तर थायरॉइडचे प्रामुख्याने TFT म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट ही तपासणी आहे. या तपासणीवरून आपल्याला हे लक्षात येतं की थायरॉइड हार्मोन शरीरामध्ये कसे आहेत, त्याचे प्रमाण कसं आहे, हायपोथायरॉइड आहे की हायपर आहे की नॉर्मल आहेत, आणि यावरून पुढची ट्रीटमेंट ठरते. जर पेशंटला गलगंड असेल तर आपण गळ्याची सोनोग्राफी करतो आणि सोनोग्राफीत पाहतो की गलगंड कोणत्या स्वरूपाचा आहे किंवा गलगंडामध्ये कुठल्या वेगळ्या गाठी आहेत का. जर काही गाठी असतील तर त्याचा आपण तुकडा घेऊन त्याची तपासणी करतो. काही रुग्णांमध्ये त्यामध्ये कॅन्सर निघण्याची पण शक्यता असते. तसेच गलगंड खूप मोठा असेल, छातीच्या मध्ये जात असेल तर अशा वेळी आपण गळ्याचा CT स्कॅन करून पाहतो. CT स्कॅनमध्ये 2-3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्याला गलगंडाची साईज पाहायला मिळते, गलगंड छातीच्या मध्ये जाऊन कुठल्या रक्तवाहिनीला दाबतो का हे पण पाहायला मिळतं. तसंच गळ्यामध्ये श्वासनलिका आणि अन्ननलिका दबते का हे पण पाहायला मिळतं. तर हे सर्व पाहून आपण पुढची ट्रीटमेंट ठरवतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडचे प्रकार आणि थायरॉइडच्या तपासण्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया थायरॉइडचे ट्रीटमेंट आणि त्याचे कॉम्प्लिकेशन. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार, मी डॉक्टर निलेश लोमटे. आपण मागील भागामध्ये जाणून घेतलं थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइडचे प्रकार व लक्षणं. तर या भागामध्ये पाहूया थायरॉइडची ट्रीटमेंट व कॉम्प्लिकेशन. तर आपण पाहिलेलं आहे की थायरॉइडचे प्रकार हायपोथायरॉइड, हायपरथायरॉइड आणि गलगंड. तर प्रकार वाईज आपण ट्रीटमेंट व कॉम्प्लिकेशन पाहूया. तर मी सुरुवात करतोय हायपोथायरॉइडपासून. हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोनची लेवल शरीरामध्ये प्रमाणापेक्षा कमी आहे. तर असे असताना आपण बाहेरून थायरॉइड हार्मोनचे सप्लिमेंट देतो. त्या सप्लिमेंटमध्ये थायरॉक्सिन नावाची टॅबलेट असते आणि हा डोस काही असोसिएटेड कोमॉर्बिडिटी प्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायचा असतो. जसं हार्ट डिसीज असेल तर थोडा डोस कमी देतो, प्रेग्नन्सी असेल तर थोडासा डोस जास्ती लागतो. तर हा डोस आपण जसं मी म्हटलं की वजन आणि थायरॉइड हार्मोनच्या लेवलप्रमाणे आपण ॲडजस्ट करतो. तर ही थायरॉक्सिनची टॅबलेट आपण उपाशीपोटी ॲडवाईज करतो आणि टॅबलेट घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खायला सांगत नाही. सोबतच या टॅबलेटसोबत दुसरी टॅबलेट घ्यायला ॲडवाईज करत नाही. सोबत एक सिंगल टॅबलेट घेणं जरुरी आहे. आणि ही टॅबलेट जर एखाद्या दिवशी विसरलीच तर दुसऱ्या दिवशी आपण डबल टॅबलेट म्हणजे 2 टॅबलेट घ्यायला सुद्धा सांगतो. तर ही होती हायपोथायरॉइडची ट्रीटमेंट. तर आपण येऊया कॉम्प्लिकेशनकडे. कॉम्प्लिकेशनमध्ये आपण जर हायपोथायरॉइड ट्रीट नाही केला तर पेशंटचं वजन वाढत जातं, स्थूलपणा वाढतो, सोबतच इन्फर्टिलिटी येते. काही रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढायला लागतं, काही रुग्णांमध्ये डायबिटीस व्हायला लागतं, काही पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉलही वाढायला लागतं, लहान मुलांमध्ये उंची कमी व्हायला लागते, प्रौढोईन मुलींमध्ये पाळीतील अनियमितता यायला लागते, सोबतच खूप सारी ब्लिडिंग पण व्हायला लागते. तर हे सर्व कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपण योग्य वेळी थायरॉइडची लेवल तपासणे जरुरी आहे आणि सोबत योग्य ती ट्रीटमेंट करणे ही जरुरी आहे.
हायपोथायरॉइडमध्ये आपण ट्रीटमेंट घेतली नाही आणि थायरॉइड हार्मोनचे प्रमाण खूप कमी झाले तर अशा वेळी पेशंट सिरियस होऊन पेशंट बेशुद्धही होऊ शकतो आणि मिक्झिडोमा कोमाही होऊ शकतो. तर असे होऊन पेशंट एकदम सिरियस होऊन पेशंटचा मृत्यूही होऊ शकतो. तसेच जन्मलेल्या बाळापासनं लहानपणीपासनं जर थायरॉइड हार्मोन आपण चेक नाही केला आणि तो कमी प्रमाणातच असेल तर अशा वेळी क्रिटिनिझम म्हणजे पेशंटचं मेंटल रिटार्डेशन म्हणजे पेशंटचा IQ कमी होऊन त्यामध्ये तो मतिमंदही होऊ शकतो. तर हे 2 कॉम्प्लिकेशन खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जन्मलेल्या प्रत्येक बाळाचं थायरॉइड हार्मोन चेक करणं जरुरी आहे आणि ते आपण 24 तासानंतर चेक करा असं रिकमेंड करतो. आपण हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोन कमी असणाऱ्या रुग्णांमध्ये काही गोष्टी आहारामध्ये टाळायला सांगतो. त्यामध्ये पत्तागोबी असेल, फुलगोबी असेल, सोयाबीन आणि सोयाबीनचे तेल हे आहार आपण टाळायला सांगतो. तर बरेच रुग्ण मला असे विचारतात की थायरॉइडच्या टॅबलेट बंद होऊ शकतात का? तर त्याचं उत्तर असं आहे की थायरॉइडचं मुख्य कारण हे अनुवंशिकतेमुळे होणारा थायरॉइड आहे. त्यामध्ये मिसडायरेक्टेड इम्युनिटी म्हणजे आपल्या स्वतःची प्रतिकारशक्तीमुळे डॅमेज होणाऱ्या थायरॉइडमुळे आपल्याला हा थायरॉइडचा आजार जाणवतो आणि अशा रुग्णांमध्ये हा थायरॉइडचा आजार परमनंट असतो. पण ज्या रुग्णांमध्ये इन्फेक्शनमुळे थायरॉइड झालेला आहे त्यामध्ये हा टेम्पररी स्वरूपाचा असतो आणि 2 ते 5% रुग्णांमध्ये ह्या टॅबलेट बंद होऊ शकतात. पण रिमेनिंग जे अनुवंशिकतेमुळे झालेले आहे आणि मिसडायरेक्टेड इम्युनिटीमुळे झालेलं आहे ज्याला आपण ऑटोइम्यून डिसीज म्हणतो त्यांच्यामध्ये टॅबलेट बंद होण्याची शक्यता कमी आहे किंवा शक्यतो होत नाही. तर आपण येऊया दुसऱ्या प्रकाराकडे, हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड हार्मोनची लेवल प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली असते अशांना आपण हायपरथायरॉइड म्हणतो. तर हायपरथायरॉइड पेशंटमध्ये आपण टॅबलेट स्टार्ट करून वाढलेला हार्मोन नॉर्मल करतो आणि हळूहळू टॅबलेट आपण कमी करत जातो. तर हायपरथायरॉइडमध्ये आपलं टार्गेट हे थायरॉइड हार्मोन नॉर्मल रेंजमध्ये ठेवण्याचं टार्गेट असतं आणि 20 ते 30% रुग्णांमध्ये आपण 2 ते 3 वर्षानंतर टॅबलेट बंद करू शकतो. पण रिमेनिंग जे 70 ते 80% रुग्ण आहेत त्यामध्ये टॅबलेट लॉंग टर्म लागते आणि ज्यांना टॅबलेट देऊनही कंट्रोल होत नाही अशामध्ये आपण रेडियाडिन नावाची थेरपी देतो आणि ते देऊन ट्रीटमेंट करतो. सोबतच खूप मोठं गलगंड असेल किंवा टॅबलेटचाही इफेक्ट येत नसेल तर अशा वेळी आपण ऑपरेशनचा पण एक ऑप्शन रुग्णांना देतो. तर आपल्याला हायपरथायरॉइडमध्ये 3 प्रकारच्या ट्रीटमेंट करता येतात. एक टॅबलेटद्वारे थायरॉइड हार्मोन कंट्रोल करणे, दुसरं रेडियाडिन थेरपी आणि तिसरं ऑपरेशन. आणि आपण येऊया आता हायपरथायरॉइडचे कॉम्प्लिकेशन्स. जर आपण हायपरथायरॉइड ट्रीटमेंट केली नाही तर वाढलेल्या हार्मोनमुळे वजन कमी होत जातं, हृदयाचे ठोके वाढतात, हार्ट फेल्युअर होतं आणि पुढे चालून पेशंट सिरियस पण होऊ शकतो, अनकॉन्शियसही होऊ शकतो. अनकॉन्शियस झालं तर आपण त्याला थायरोटॉक्सिक क्रायसिस असं म्हणतो. तर असंही होऊ शकतं. तर योग्य त्या वेळी ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे. तर आपण येऊया तिसरा थायरॉइडच्या प्रकाराकडे, तो म्हणजे गलगंड. तर गलगंडमध्ये गळ्यामध्ये सूज असते आणि ती सूज जसं मी मागच्या पूर्वीच्या भागामध्येही सांगितलं की ते हायपोथायरॉइड सोबतही असू शकतं, हायपर सोबतही असू शकतं किंवा नॉर्मल थायरॉइड सोबतही असू शकतं. जर हे हायपोथायरॉइड म्हणजे थायरॉइड हार्मोन कमी असताना असेल तर आपण टॅबलेट दिल्यानंतर हळूहळू ते नॉर्मल व्हायला लागतं. पण ते नॉर्मल होण्यासाठी 6 महिने ते वर्षभर वेळ लागतो. तसेच हे जर हायपर थायरॉइड सोबत असोसिएटेड असेल तर आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यानंतरही हे गलगंड ऑटोमॅटिक हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यामध्येही 6 महिने ते वर्ष वेळ लागू शकतो. पण हे गलगंड थायरॉइड हार्मोन नॉर्मल असताना जर असोसिएटेड असेल तर अशा वेळी आपल्याला सर्जरीची आवश्यकता लागू शकते. आणि मी मागच्या एपिसोडमध्ये जसं डिस्कस केलं की आपण गलगंडामध्ये गाठ असेल तर त्यामध्ये FNAC करतो आणि ते पाहतो. FNAC मध्ये कॅन्सर आला तर आपल्याला थायरॉइड हार्मोनचं ऑपरेशन करून काढावं लागू शकतं आणि तो कॅन्सर निघून गेल्यानंतर आपण रेडियाडिन स्कॅन करतो आणि स्कॅन करून पाहतो की कॅन्सरचे काही पेशी शिल्लक आहेत का. जर शिल्लक राहिल्या असतील गळ्यामध्ये तर अशा वेळी आपण रेडियाडिन थेरपी देऊन ते पूर्ण बर्न करून टाकतो. तर आपण आज पाहिलं हायपोथायरॉइडिझम त्याची ट्रीटमेंट कॉम्प्लिकेशन, हायपरथायरॉइडिझम त्याची ट्रीटमेंट कॉम्प्लिकेशन, गलगंड म्हणजेच ग्वायटर त्याची ट्रीटमेंट आणि कॉम्प्लिकेशन. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे. आपण मागील भागामध्ये डायबिटीजची लक्षणं व तपासण्या पाहिलेल्या आहेत. तसेच आपण थायरॉईड व थायरॉईडचे तपासण्या हेही पाहिलेलं आहे. या भागामध्ये आपण PCOD या आजाराबद्दल जाणून घेऊया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, म्हणजेच ओव्हरीमध्ये छोट्या छोट्या सिस्ट तयार होणे म्हणजेच PCOD होण्यामागचे मुख्य कारण आहे हार्मोन इम्बॅलन्स. हा एक हार्मोन इम्बॅलन्सचा आजार आहे. त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन, जो की पुरुषामधला हार्मोन आहे, जो स्त्रियामध्ये जास्ती प्रमाणात वाढायला लागतो. सोबतच LH हार्मोनचीही लेवल वाढायला लागते आणि इन्सुलिन हार्मोनचीही लेवल वाढायला लागते. या हार्मोन इम्बॅलन्समुळे PCOD हा आजार होतो. तर आपण जाणून घेऊया PCODची लक्षणं. लक्षणामध्ये मुख्य लक्षणं हे पाळीतील अनियमितता, चेहऱ्यावरती अनावश्यक हेअर ग्रोथ, खूप जास्त ब्लिडिंग होणे, इन्फर्टिलिटी होणे हे मुख्य लक्षणं आढळतात. सोबतच काही रुग्णांमध्ये वजन वाढणे, गळ्याभोवती काळेपणा येणे, गळ्यावर मस येणे असेही आढळू शकतं. तर असे काही आढळल्यास आपल्याला PCODशी रिलेटेड तपासण्या कराव्या लागतात आणि ते पाहून पुढची ट्रीटमेंट करावी लागेल. तर आपण जाणून घेऊया PCODची कारणे. तर PCOD होण्यामागे मुख्य कारण हे अनुवंशिकता आहे. आता नवीन रिसर्चनुसार बरेच जेनेटिक म्युटेशनमुळे PCODचं प्रमाण हे फॅमिलीमध्ये आढळते आणि जर फॅमिलीमध्ये आईला किंवा बहिणीला PCOD असेल तर पुढे चालून पेशंटला PCOD होण्याची शक्यता असते. तसेच आपण जसं पाहिलं, हार्मोन इम्बॅलन्स आणि वाढतं वजन हे दोन ॲडिशनल फॅक्टरसुद्धा याच्यासोबत असोसिएटेड असतात. वजन वाढल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स होतं आणि इन्सुलिनची लेवल वाढते आणि सोबतच टेस्टोस्टेरॉनचं वाढतं प्रमाण, LH हार्मोनचं वाढतं प्रमाण हे सोबत असल्यास PCOD व्हायला सुरुवात होते. तर पुढचा भाग आहे PCODच्या तपासण्यामध्ये आपण या हार्मोन्सच्या लेवल करतो. ज्या हार्मोनमुळे इम्बॅलन्स होतं या सर्व हार्मोन्सच्या लेवल पाहतो. त्यामध्ये आपण LH हार्मोन लेवल पाहतो, FSH, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन, थायरॉईड, इन्सुलिन या सर्व हार्मोन्सच्या लेवल पाहतो. सोबतच आपण शुगर्स, कोलेस्ट्रॉल आणि लिव्हर फंक्शन टेस्ट हेही तपासण्या करतो. सोबतच आपण पोटाची सोनोग्राफी करतो. त्यामध्ये अंडाशय पाहतो, अंडाशयामध्ये सिस्ट आहेत का ते पाहतो, अंडाशयाची साईज वाढलेली आहे का ते पण पाहतो आणि सोबतच आपण गर्भपिशवी पण पाहतो. तर तपासण्या केल्यानंतर आपल्याला हे जाणवतं की हार्मोन इम्बॅलन्स हे किती सिव्हिअरिटीचं आहे आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट स्टार्ट करतो. तर आपण पाहूया PCODची ट्रीटमेंटमध्ये आपण हे हार्मोन इम्बॅलन्स जे झालेलं आहे ते कमी करण्यासाठी हार्मोनची ट्रीटमेंट देतो आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर LH हार्मोनचं प्रमाण कमी होतं, टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि इन्सुलिनचंही कमी होतं. सोबतच आपण पेशंटला वजन कमी करायला सांगतो, योग्य ते आहार घ्यायला सांगतो आणि एक्सरसाइजही सांगतो. आहारामध्ये आपण स्पेशली स्वीट, बेकरी, फास्ट फूड, जंक फूड, ऑइली प्रोडक्ट हे अवॉइड करायला सांगतो आणि हे सर्व ट्रीटमेंट घेतल्यानंतर हळूहळू पेशंटला सुधारणा जाणवते. पण ट्रीटमेंट ॲक्च्युअली 6 महिने ते 1 वर्षापर्यंत लागू शकते. त्यामध्ये पहिल्या महिन्यामध्येच जे पिंपल्स, ॲक्ने आहे ते कमी व्हायला लागतात. अनवॉन्टेड हेअर, अनावश्यक केस कमी होण्यासाठी थोडा वेळ लागतो. ते 2 ते 3 महिन्यांनी कमी व्हायला लागतात आणि पहिल्या 1-2 महिन्यामध्येच पाळीही सुरळीत व्हायला लागते. पण पूर्ण ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे. त्यामध्ये कमीत कमी 6 महिने ते वर्षभर ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर आपण PCODची कारणं, लक्षणं, तपासण्या व ट्रीटमेंट पाहिली. आता वळूया शेवटच्या भागाकडे, कॉम्प्लिकेशन्स. जर आपण PCOD हा आजार ट्रीटमेंट नाही केली किंवा तसंच राहू दिला तर त्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन आढळू शकतात. त्यामध्ये इन्फर्टिलिटी, एक्सेसिव्ह मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग, सोबतच काही रुग्णांमध्ये पुढे चालून मधुमेह होऊ शकतो, काही रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं, काहींमध्ये कोलेस्ट्रॉलही वाढू शकतो, काही रुग्णांमध्ये लिव्हरमध्ये चरबी वाढून लिव्हर फेल्युअर पण होऊ शकतं. तर असे बरेच कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर हे सर्व कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपल्याला PCODची ट्रीटमेंट योग्य ते वेळात करणे जरुरी आहे. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे. मागील भागामध्ये आपण पाहिलं मधुमेहाची लक्षणं व तपासण्या. या भागामध्ये पाहूया मधुमेहाची कॉम्प्लिकेशन. तर बरेच रुग्ण माझ्याकडे येतात, ते विचारतात माझी शुगर वाढलेली आहे पण मला काहीही त्रास नाही, तर ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे का? तर याचं उत्तर मी असं देऊ इच्छितो की डायबिटीजमुळे जे कॉम्प्लिकेशन होतात ते 3 टप्प्यात होतात. एक ॲक्यूट कॉम्प्लिकेशन म्हणजे लगेच होणारे कॉम्प्लिकेशन, एक मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन आणि तिसरं जे आहे ते मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन. तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. एक 10 ते 15 मुख्य आजार आहेत की त्याचं मुख्य कारण हे डायबिटीज आहे. जसे की हार्ट अटॅक असेल, लकवा असेल, किडनी फेल्युअर असेल, डोळ्याच्या पडद्याचं खराबी असेल त्याला आपण रेटायनोपॅथी म्हणतो, पायाची आग, मुंग्या, जळजळ त्याला आपण न्यूरोपॅथी म्हणतो, किंवा फ्रोझन शोल्डर असेल, शोल्डरमध्ये पेन असेल, हलवताना दुखत असेल, किंवा फंगल इन्फेक्शन्स असतील, त्वचेचे फंगल इन्फेक्शन असतील, घशाचे फंगल इन्फेक्शन असतील, नाकातले फंगल इन्फेक्शन असतील, कानातले फंगल इन्फेक्शन असतील, तसेच किडनीचे इन्फेक्शन्स जसे की पायलोनेफ्रायटिस असेल, आणखी फरंकल म्हणजे किस्तोड, मराठीत आपण त्याला किस्तोड म्हणतो. त्वचेवरती लाल रंगाचा फोड येतो आणि तो पिकतो, पिवळा होतो, त्यातून पू निघतो आणि त्यानंतर तो हळूहळू दबायला लागतो. तर असे बरेच कॉम्प्लिकेशन हे शुगरमुळे होतात. आणि खूप महत्त्वाचं आणि खूप लाईफ थ्रेटिंग कॉम्प्लिकेशन म्हणजे ॲक्यूट डायबिटिक किटोएसिडोसिस, म्हणजे खूप शुगर प्रमाणाबाहेर वाढले, 300पेक्षा जास्त झाली आणि शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण नगण्य असेल किंवा नसेलच. स्पेशली टाईप 1 प्रकारच्या डायबिटीजमध्ये हे टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये वाढतात आणि ते वाढल्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होतं त्याला ॲक्यूट डायबिटिक किटोएसिडोसिस असं म्हणतो आपण. तर हे सर्व कॉम्प्लिकेशन शुगरमुळे होतात. तर आपण आता एक एक कॉम्प्लिकेशन डिटेलमध्ये पाहूया. पहिल्यांदा ॲक्यूट कॉम्प्लिकेशन. ॲक्यूट कॉम्प्लिकेशन्समध्ये सर्वात महत्त्वाचं आणि खूप गंभीर स्वरूपाचं कॉम्प्लिकेशनमध्ये डायबिटिक किटोएसिडोसिस. त्यामध्ये शुगर जेव्हा 300पेक्षा जास्त वाढते अशावेळी शरीरामध्ये किटोन बॉडी म्हणजे हे एक टाकाऊ पदार्थ आहे, ते त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि पेशंट सिरियस व्हायला लागतो. त्यामध्ये पेशंटला उलट्या, मळमळ, नंतर पोटदुखी, कधीकधी खूप जास्त प्रमाणात वाढल्यानंतर दम लागणे आणि बेशुद्धही होऊ शकतो. तर हे एक मुख्य ॲक्यूट कॉम्प्लिकेशन आहे. त्यासोबतच आणखी जे शुगरसोबतच वाढणारे कॉम्प्लिकेशन आहेत त्यामध्ये स्किनचे फंगल इन्फेक्शन, त्वचेचे फंगल इन्फेक्शन, त्यामध्ये खाज येणे, स्पेशली जांघेमध्ये असेल, काखेमध्ये असेल, गळ्याभोवती असतील असे फंगल इन्फेक्शन होणे, त्वचेवर किस्तोड त्याला आपण फरंकल म्हणतो ते येणे, ते दुखणे, लाल होणे, पिवळा होणे व फुटणे असंही होऊ शकतं. सोबतच फ्रोझन शोल्डर पेन होणे, हात हलवताना दुखणे, हात वर न जाणे, हेही शुगरमुळे होऊ शकतं. यासोबतच आणखी ॲक्यूट कॉम्प्लिकेशन्समध्ये गळ्यातील आणि अन्ननलिकेतील फंगल इन्फेक्शन होऊन गिळताना त्रास होणे, गळा दुखणे, सोबतच कानामध्ये फंगल इन्फेक्शन होऊन त्याला आपण ओटोमायकोसिस म्हणतो, कान दुखणे किंवा कान फुटणे असंही होऊ शकतं. सोबतच आपण एक म्युकरमायकोसिस जे की कोरोनानंतर खूप मोठ्या प्रमाणात त्याचं इपिडेमिक वाढलं होतं, ते सुद्धा एक फंगल इन्फेक्शनच आहे आणि ते स्पेशली डायबिटिक रुग्णांमध्येच होतं. सोबतच किडनीमधलं इन्फेक्शन त्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतो, त्या असे गंभीर स्वरूपाचं इन्फेक्शन झाल्यास कधीकधी किडनीही काढावी लागते, त्यामध्ये पू होतो आणि कधीकधी रुग्णही दगावू शकतो. तेही इन्फेक्शन हे वाढलेल्या शुगरमध्ये होतं. त्यासोबतच लघवीचे इन्फेक्शन आहेत, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, न्यूरोपॅथी त्याला आपण पायाचे आग, मुंग्या, जळजळ, सुंदपणा होऊन पायामध्ये दुखणे आणि सोबतच रात्रीची झोप डिस्टर्ब होणे, हेही कॉम्प्लिकेशन्स शुगरमुळे होऊ शकतात. तर आपण पुढील भागाकडे वळूया. त्यामध्ये मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स. मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे छोट्या रक्तवाहिनीवर जो शुगरचा परिणाम होऊन होणारे कॉम्प्लिकेशन आहे त्याला मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन असं म्हणतो. त्यामध्ये पायांच्या नसांवर परिणाम होऊन न्यूरोपॅथी होते. न्यूरोपॅथीमध्ये पेशंटला आग, मुंग्या, जळजळ, सुंदपणा हा स्पेशली पायामध्ये जाणवतो आणि पुढे चालून पायांच्या संवेदना जातात आणि ह्या संवेदना गेल्यानंतर कधीकधी टोचलेला काठा असेल किंवा काही जखम झाली किंवा पोळलं तरी लक्षात येत नाही आणि पायाला जखम होते आणि ती जखम भरत नाही आणि पुढे चालून पाय कट करण्याची वेळ पण येऊ शकते. हे एक मुख्य मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन आहे. त्यासोबतच किडनीवरचे जो परिणाम आहे त्याला आपण नेफ्रोपॅथी म्हणतो, डायबिटिक नेफ्रोपॅथी. त्यामध्ये किडनीवर परिणाम होऊन किडनी थ्रू प्रोटीन लॉस व्हायला लागतो आणि त्यासोबत
पेशंटच्या अंगावर सूज यायला लागते. सोबतच किडनीचं जे टाकाऊ पदार्थ असतात क्रिएटिनिन ते शरीरातून टाकले बाहेर एक्सक्रीट केले जात नाहीत आणि ते शरीरामध्ये वाढायला लागतात आणि ते वाढून पुढे किडनी फेल्युअरही व्हायला लागतं. तिसरा जो कॉम्प्लिकेशन आहे तो रेटॅनोपॅथी, म्हणजे डोळ्याच्या पडदा रेटॅना त्यावरती दुष्परिणाम होऊन तिथल्या रक्तवाहिन्या फुटायला लागतात आणि रेटॅनल हिमरेज व्हायला लागतं आणि दिसायला प्रॉब्लेम यायला लागतं आणि हळूहळू दृष्टी कमी व्हायला लागते. तर हे 3 महत्त्वाचे मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आहेत. जेव्हा आपण वळूया शेवटच्या पार्टकडे, त्यामध्ये मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणजेच मोठ्या रक्तवाहिनीवर शुगरचा होणारा परिणाम आणि त्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स. त्यामध्ये मुख्य कॉम्प्लिकेशन हे हार्ट अटॅक आहे. आजच्या काळामध्ये हार्ट अटॅकचं मुख्य कारण हे शुगर आहे आणि त्यामध्ये पेशंटला छातीमध्ये दुखायला लागतं, बेचैनी व्हायला लागते, घाम यायला लागतो आणि पेशंट कोलॅप्सही होऊ शकतो. असं काही त्रास झाल्यास लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणे जरुरी आहे. दुसरं मुख्य मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन आहे पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीज. त्यामध्ये जे पायाच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये त्याचं फॅट डिपॉझिट होऊन ॲथेरोस्क्लेरोसिस व्हायला लागतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्याची जी डायमीटर आहे ते छोटं व्हायला लागतं आणि रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि पुढे चालून त्यामुळे पाय दुखायला लागतात आणि पायाचं गँग्रीनही व्हायला लागतं. जर गँग्रीन झालं तर ते पाय कट करून काढायला लागू शकतो. तिसरं मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन आहे स्ट्रोक म्हणजे लकवा. तर बऱ्याच रुग्णांमध्ये जे ब्रेनला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिनीचा मधला डायमीटर निमुळतं होऊन तिथला रक्तपुरवठा कमी होतो आणि ते पुढे चालून लकवा बसायला लागतो. तर हे आणखी महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे. तर आपण आजच्या भागामध्ये पाहिलं डायबिटीजचे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन, डायबिटीजचे मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन, डायबिटीजचे मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन आणि डायबिटीजमुळे होणारे बरेच मुख्य आजार. तर पुढच्या भागात जाणून घेऊया डायबिटीजची ट्रीटमेंट व इन्सुलिन. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर निलेश लोमटे. आपण मागील भागामध्ये पाहिले डायबिटीजची लक्षणं, तपासण्या, सोबतच आपण हे पण पाहिले की डायबिटीजची कॉम्प्लिकेशन्स. आज आपण पाहूया डायबिटीजची ट्रीटमेंट. त्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली. त्यामध्ये पोषक आहार आणि व्यायाम हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याच्याशिवाय डायबिटीजची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकत नाही. आपण हे खूप योग्यरित्या करणे जरुरी आहे. बरेच पेशंट आरोग्यदायी जीवनशैली फॉलो करत नाहीत, त्यामध्ये आहार फॉलो करत नाहीत आणि व्यायाम करत नाहीत, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट देऊनही शुगर कंट्रोल येत नाही. तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामध्ये शॉर्टमध्ये सांगेल की पोषक आहारामध्ये आपण जे गोड पदार्थ असतील, शुगर आहे, गूळ आहे, बेकरी आहे, बिस्किट आहे, टोस्ट आहे, खारी आहे, हे सर्व पदार्थ टाळले पाहिजेत. चपाती आणि भाताचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं पाहिजे. फळं, सॅलॅड, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, डाळ याचं प्रमाण थोडंसं वाढवलं पाहिजे आणि याविषयी आपण एक एपिसोड करणारच आहोत, त्यावेळी आपण डिटेल पाहूया. आणि दररोज एरोबिक एक्सरसाइज म्हणजे त्यात चालणं असेल, फास्ट चालणं असेल, रनिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, हे ॲटलिस्ट 45 मिनिट करणं जरुरी आहे. तर बरेच रुग्ण मला हे विचारतात की ट्रीटमेंट केव्हा चालू करावी. तर मी असं सांगेल की जेव्हा जे डायबिटीजचे कट ऑफ आहे, उपाशी पोटीची शुगर 126 पेक्षा जास्त, जेवणानंतरची शुगर 200 पेक्षा जास्त असेल तर ट्रीटमेंट चालू करणे खूप जरुरी आहे. काही रुग्णांमध्ये त्यांना फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीजची आणि लठ्ठपणा पण आहे. अशा वेळी आपण प्री डायबिटीज म्हणजे फास्टिंग शुगर 100 ते 125च्या मध्ये आणि जेवणानंतरची शुगर 140 ते 199च्या मध्ये आल्यानंतर सुद्धा ट्रीटमेंट चालू करतो. तर ही ट्रीटमेंट एवढ्या लवकर चालू करण्याचं कारण काय, तर डायबिटीजमधले काही कॉम्प्लिकेशन हे डायबिटीज डिटेक्ट होण्याच्या आधीपासूनच सुरुवात व्हायला लागतात. जसे की मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन, मोठ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत, जसे मायकॉर्डियल इन्फार्क्शन, हार्ट अटॅक असेल, लकवा असेल किंवा पेरिफेरल व्हास्क्युलर डिसीज जे पायामधील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा एक आजार आहे. हे आजार
डायबिटीज डिटेक्ट होण्याच्या आधीच सुरुवात व्हायला चालू होतात आणि ते आजार चालू होण्यामागचं कारण हे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, म्हणजे इन्सुलिनची निकामीपणा आहे आणि सोबतच वाढलेली लेवल्स आहे. तर यामुळे हे आजार सुरुवात व्हायला लागतात. त्यामुळे आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करण्याचं रिकमेंड करतो. तर आपण पुढील भागाकडे जाऊया. पुढील भाग आहे डायबिटीजमधील टॅबलेट्स. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅबलेट आहेत. ह्या टॅबलेट शरीरामध्ये बीटा सेल्स, जे की इन्सुलिन बनवणारे सेल्स आहेत, त्यावरती काम करतात आणि शरीरामध्ये जे काही इन्सुलिनचा स्टॉक आहे तिथून इन्सुलिन रिलीज करतात आणि ते इन्सुलिन ब्लडमध्ये येऊन शरीरामध्ये पूर्ण काम करतं. सोबतच काही टॅबलेट हे इन्सुलिनसोबत इन्सुलिनच्या अपोजिट काम करणारे हार्मोन आहेत, जसे ग्लुकॅगॉन, त्यांची लेवलसुद्धा कमी करतात. काही टॅबलेट शरीरामध्ये जेवणानंतर जे अन्नामधनं ग्लुकोज मिळतं ते ॲब्सॉर्प्शन, म्हणजे ते ब्लडपर्यंत जाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतात. काही टॅबलेट लिव्हरमध्ये ग्लुकोज बनतं ते बनण्याचं प्रमाणसुद्धा कमी करतात. तर काही टॅबलेट भूक कमी करतात, तर जेवण कमी जातं. तर अशा वेगवेगळ्या ह्या टॅबलेटच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहेत आणि टॅबलेट देऊन आपण बऱ्याच प्रमाणात शुगर कंट्रोल करू शकतो. जवळपास 90 ते 95% पेशंटच्या शुगर ह्या टॅबलेटने कंट्रोल होतात. पण जर सुरुवातीला शुगर खूप जास्त असेल किंवा शरीरामधील इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल किंवा डायबिटीज खूप दिवसांचा असेल, जसं 20 वर्ष 30 वर्षाचा असेल, तर अशा वेळी टॅबलेटचं फंक्शनिंग कमी होतं आणि टॅबलेटचा शरीरावरचा परिणाम हळूहळू कमी व्हायला लागतो आणि अशा वेळी आपल्याला इन्सुलिनकडे वळावं लागतं. किंवा काही पेशंटमध्ये सर्व प्रकारच्या टॅबलेट देऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये येत नसेल, तर अशा वेळी आपल्याला इन्सुलिनचा विचार करावा लागतो आणि वापर करावा लागतो. आपले टार्गेट शुगर्स जे आहेत ते उपाशीपोटीची 80 ते 130 आहे, जेवणानंतरची 80 ते 180 आहे. या टार्गेट शुगरपेक्षा जास्त शुगर राहायला लागल्यास आपण ट्रीटमेंटमध्ये टॅबलेट्स वाढवायला लागतो किंवा टॅबलेटने कंट्रोल होत नसेल तर इन्सुलिनचा वापर करायला चालू करतो. आपण आता वळूया इन्सुलिन ट्रीटमेंटकडे. टॅबलेटसुद्धा इन्सुलिन थ्रूच ॲक्ट होतात. म्हणजे आपण जेव्हा टॅबलेट घेतो तर शरीरामध्ये बीटा सेल्स हे स्वादुपिंडामध्ये असतात आणि तिथून इन्सुलिन रिलीज व्हायला लागतं आणि ते इन्सुलिन थ्रूच आपली शुगर कंट्रोल व्हायला लागते. तर शरीरामधल्या इन्सुलिनच्या स्टॉकवरती त्या टॅबलेटचं परिणाम डिपेंड असतो. जर ते स्टॉक हळूहळू कमी व्हायला लागला की टॅबलेटचा परिणाम हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याचा इफेक्ट निघून जातो. तर अशा वेळी आपण इन्सुलिनचा वापरण्याचा विचार करतो. तर बाहेरून इन्सुलिन देत असताना आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे इन्सुलिन आहेत. मुख्य तुम्हाला 2 इन्सुलिन सांगावेसे वाटतात. एक म्हणजे जे जेवणानंतरची वाढलेली शुगर कंट्रोल करणारे आणि दुसरं म्हणजे जे 24 तास काम करणारे आणि त्या जेवणाच्या मधली किंवा उपाशीपोटीची शुगर कंट्रोल करणारे. तर इन्सुलिन हे सर्वात बेस्ट ट्रीटमेंट आहे. पण अनफॉर्च्युनेटली हे इंजेक्टेबल असल्यामुळे बऱ्याच पेशंटला ते नकोसे वाटते आणि काही कंडिशनमध्ये आपल्याला सुरुवातीपासूनच इन्सुलिन स्टार्ट करावं लागते. जसे की पेशंटला इन्फेक्शन असेल, पेशंटला कुठला मोठा आजार असेल किंवा पेशंटला काही जखम झालेली असेल किंवा पेशंटची शुगर खूप जास्त असेल, तर अशा वेळी आपल्याला सुरुवातीपासूनच इन्सुलिनची ट्रीटमेंट स्टार्ट करावी लागते आणि नंतर रिस्पॉन्स पाहून पुढची ट्रीटमेंट आपण कंटिन्यू करतो. तर आपण एक सेपरेट भागामध्ये इन्सुलिनविषयी डिस्कस करणार आहोतच. तर आपण वळूया या आजच्या एपिसोडच्या शेवटच्या भागाकडे, त्यामध्ये फॉलोअप. तर फॉलोअपमध्ये आपण पेशंटचे फास्टिंग शुगर, उपाशीपोटीची शुगर, जेवणानंतरची 2 तासानंतरची शुगर आणि 3 महिन्यातली शुगर, त्यामध्ये HbA1c हे पाहतो. आपलं टार्गेट जसं मी थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की फास्टिंग शुगरचं टार्गेट 80 to 130, पोस्ट मील शुगरचं टार्गेट 80 to 180 आणि HbA1c टार्गेट 7 पेक्षा कमी ठेवण्याचं टार्गेट असतं आणि हे आपण टार्गेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर हे टार्गेटमध्ये नसतील तर आपण ट्रीटमेंटचा डोस थोडासा वाढवतो, अपग्रेड करतो आणि टॅबलेटवरही कंट्रोल होत नसेल तर आपण इन्सुलिनचा विचार करतो आणि इन्सुलिन चालू करतो. काही रुग्णांमध्ये हे टार्गेट थोडेसे रिलॅक्स असतात, जसे की 60 वर्षाच्या वरतील व्यक्ती असेल किंवा त्यांना काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं हार्ट अटॅक असेल, स्ट्रोक असेल, इन्फेक्शन्स असतील, किडनी रिलेटेड डिसीज असेल, अशा वेळी थोडेसे हे टार्गेट रिलॅक्स करतो आणि आपण थोडंसं लवकर पाहण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे आज जेस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणजेच प्रेग्नन्सीमधला मधुमेह या विषयावर बोलणार आहे। तर जेस्टेशनल डायबिटीज मलायटसचं प्रिव्हॅलन्स म्हणजेच याचं प्रमाण 15 ते 20% एवढं आहे। आणि हाय रिस्क ग्रुप म्हणजेच ज्या माता खूप ओबेज आहेत, वजन ज्यांचं जास्त आहे, किंवा ज्या प्रेग्नंट लेडी त्यांच्या फॅमिलीमध्ये कुणाला शुगर आहे, आई असतील, वडील असेल, किंवा बहीण आहे किंवा भाऊ आहे, यांना आपण हाय रिस्क फॉर जेस्टेशनल डायबिटीज मलायटस असं म्हणतो। अशा रुग्णांमध्ये जेव्हा प्रेग्नन्सी कन्फर्म होते त्याच वेळी शुगर चेक केली जाते। त्यामध्ये आपण ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतो, त्यामध्ये ओव्हरनाईट 8 आवर फास्टिंग ठेवतो, फास्टिंग शुगर चेक करतो, 75 ग्राम ग्लुकॉन डी देतो, त्यानंतर 1 आवर आणि 2 आवरची शुगर चेक करतो। जर ही शुगर फास्टिंग मोर दॅन 92 आली, 1 आवर नंतर 180 आली आणि 2 आवर नंतर 153 पेक्षा जास्त, या तिन्हीपैकी कुठली एक व्हॅल्यू जास्त आली तरी आपण त्याला जेस्टेशनल डायबिटीज मलायटस आहे असं म्हणतो आणि पेशंटची ट्रीटमेंट चालू करतो। जर आपण हे जेस्टेशनल डायबिटीज मलायटस योग्य वेळी डिटेक्ट नाही केलं तर त्यापासून वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात। त्या कॉम्प्लिकेशनला आपण 3 टप्प्यात डिवाइड करूया। बाळाला होणारे कॉम्प्लिकेशन, आईला होणारे कॉम्प्लिकेशन आणि डिलिव्हरी दरम्यान होणारे कॉम्प्लिकेशन। तर बाळाचा ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम होतात, मणक्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम होतात, हृदय, पोटाचे आतडे यांच्या डेव्हलपमेंटमध्येही प्रॉब्लेम होऊ शकतात। तसेच बाळाचं वजन खूप वाढून मॅक्रोसोमिया म्हणजे बाळाचं जन्मता वजन 4.5 kg पेक्षा जास्त असू शकतं। तसंच डिलिव्हरीमध्ये बाळाच्या शोल्डर डिस्टोसिया म्हणजे शोल्डर अडकण्याची भीती होऊ शकते। तर हे बाळाला होणारे दुष्परिणाम आहेत। तसंच मदरला होणाऱ्या दुष्परिणामामध्ये मदरचं बीपी वाढू शकतं, मदरला नंतर वजनही जास्त वाढू शकतं आणि मदरला इन्फेक्शन होण्याची रिस्क जास्त असते। आणि तिसरा टप्पा जो आहे, जो प्रेग्नन्सी दरम्यान म्हणजे डिलिव्हरी दरम्यान होणारे कॉम्प्लिकेशन आहेत, त्यामध्ये डिलिव्हरीमध्ये बाळाचं अचानक मृत्यू होऊ शकतो किंवा डिलिव्हरीनंतर मदरला खूप इन्फेक्शनही होऊ शकतात किंवा सीझरचं प्रमाणही वाढू शकतं। तर असे हे 3 टप्प्यात कॉम्प्लिकेशन वाढू शकतात। तर आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया। जर एखाद्या गर्भवती स्त्रीमध्ये जेस्टेशनल डायबिटीज मलायटस म्हणजे मधुमेह डिटेक्ट झाल्यानंतर आपण पुढची काय ट्रीटमेंट करतो, तर ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे डाएट, एक्सरसाइज आणि SOS लागल्यानंतर इन्सुलिन। तर डाएट आणि एक्सरसाइजने 90% स्त्रियांमध्ये शुगर कंट्रोलमध्ये करू शकतो आपण। डाएटमध्ये कार्बोहायड्रेट कमी घेणे, फॅट कमी घेणे, प्रोटीन आणि फायबर वाढवणे। तर कार्बोहायड्रेटमध्ये चपाती, भात हे मुख्यत्वे हे अन्न येतात, त्याचं प्रमाण थोडंसं लिमिटमध्ये ठेवणे। फॅटमध्ये ऑइली वगैरे येतात ते थोडंसं कमी घेणे आणि फायबरमध्ये सॅलॅड आणि फळं हे येतात याचं प्रमाण वाढवणे। आणि प्रोटीनमध्ये जे आहे ते नॉनव्हेज घरामध्ये एग, चिकन, फिश किंवा जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यामध्ये पनीर किंवा मोड आलेले कडधान्याचं प्रमाण वाढवणे। सोबतच ॲटलिस्ट 30 मिनिट टू 45 मिनिट फास्ट चालणे, हे एक्सरसाइज केल्यास जवळपास 90% स्त्रियांमध्ये शुगर कंट्रोलमध्ये येते। तर आता आपण पाहूया या व्हिडिओतला शेवटचा टप्पा। तर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहूया की रुटीनमध्ये आपण स्क्रीनिंग जे आहे ते प्रेग्नन्सीच्या 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे 24व्या आठवड्यात करतो। आणि इंडियन पॉप्युलेशन भारतीय लोक हे डायबिटीजसाठी प्रोन आहेत, त्यामुळे प्रत्येक गर्भवती महिलेमध्ये 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर हे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, जे आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की ओव्हरनाईट 8 आवर फास्टिंग ठेवून फास्टिंग शुगर 75 ग्राम ग्लुकॉन डी देऊन 1 आवर आणि 2 आवर शुगर ही करायलाच पाहिजे। आणि यामध्ये जर शुगर डिटेक्ट झालं तर मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की 90% रुग्णांमध्ये डाएट आणि एक्सरसाइजनंच कंट्रोल होतं, पण ज्यांच्यामध्ये डाएट आणि एक्सरसाइजनं कंट्रोल होत नाही अशांमध्ये आपण एक इन्सुलिन वापरतो किंवा काही रुग्णांमध्ये आपण एक मेटफॉर्मिन नावाची टॅबलेटसुद्धा वापरू शकतो। तर आपण हे सर्व चालू केल्यानंतर शुगर मॉनिटरिंग करतो आणि शुगर मॉनिटरिंग करत असताना पहिल्या काही आठवड्यामध्ये आपण डेली 7 वेळा शुगर चेक करतो आणि पाहतो की शुगर कशी आहे। आणि एक ते 2 आठवड्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स आला आणि व्यवस्थित कंट्रोलमध्ये आल्यानंतर आपण डेली 1 ते 2 वेळा चेक करतो आणि वेगवेगळ्या वेळेत चेक करून दर 15 दिवस ते 3 आठवड्यांनी पेशंटला फॉलोअप सांगतो। तर हे करत असताना उपाशीपोटीची शुगर 95च्या मध्ये ठेवतो आपण आणि जेवणानंतरची शुगर 120च्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो।
जर आपण शुगर कंट्रोल केली नाही तर आपण थोड्या वेळापूर्वी कॉम्प्लिकेशन पाहिले की बाळाला काय त्रास होतो, आईला काय होतं आणि डिलिव्हरीमध्ये काय होतो. तर डिलिव्हरीनंतर सुद्धा जर आपण शुगर कंट्रोल नाही ठेवली तर डिलिव्हरीनंतर बाळाच्या वाढीमध्ये आणि पुढे चालून बाळाचं वजन वाढणे, लठ्ठपणा येणे आणि त्या बाळालाही शुगर होण्याची शक्यता वाढते. तर ओव्हरऑल आज आपण पाहिलं जेस्टेशनल डायबिटीज मेलाइटस म्हणजेच गरोदरपणामधली शुगर म्हणजे काय, त्याचे निदान कसे केले जाते, त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याची शुगर मॉनिटरिंग कशी केली जाते आणि आपण हे नाही केलं किंवा आपण हे निदान केलं नाही किंवा योग्य ट्रीटमेंट नाही घेतलं तर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बरेच पालक आमच्याकडे येतात की त्यांच्या मुलाची किंवा मुलीची उंची वाढत नाही, आता याचं काय करायचं, तर त्यांना त्यांच्या उंचीबद्दल बरीच चिंता असते. तर आज आपण पाहूया शॉर्ट स्टेचर या टॉपिकबद्दल माहिती घेऊया. तर यामध्ये हा टॉपिक मी 3-4 टप्प्यामध्ये विभागला आहे. पहिले शॉर्ट स्टेचर म्हणजे काय, त्याचे मुख्य कारणे कुठली,
त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत आणि ट्रीटमेंट न दिल्यास काय परिणाम होऊ शकतो, तर या 3-4 टप्प्यामध्ये आपण वन बाय वन पाहूया. शॉर्ट स्टेचर म्हणजे उंची कमी असणे आणि त्याच वयातील त्यांचे जे कलिग असतात, मित्र असतात किंवा मैत्रिणी असतात त्यांच्यापेक्षा त्यांची उंची कमी असणे याला शॉर्ट स्टेचर म्हणतो. तर त्याचे मुख्य कारण पाहूया आपण. कारणामध्ये बरेचसे कारण आहेत. त्यामध्ये आईवडिलांची उंची कमी असणे त्याला फॅमिलियल शॉर्ट स्टेचर म्हणतो. तर हे एक मुख्य कारण आहे की मुलांची किंवा मुलींची उंची कमी असते. दुसरे मुख्य कारण आहे कुठलाही आजार असेल, जसं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल, कॅल्शियम कमी असेल किंवा किडनीचा आजार असेल किंवा लिव्हरचा आजार असेल किंवा पेशंट पुन्हा पुन्हा आजारी पडत असेल तरी उंची वाढत नाही, अशा वेळी याला सिस्टेमिक इलनेस रिलेटेड शॉर्ट स्टेचर म्हणतो आपण. आणि थर्ड पार्ट आहे जे की हार्मोन रिलेटेड शॉर्ट स्टेचर. त्यामध्ये थायरॉईडचं प्रमाण कमी असेल तरी शॉर्ट स्टेचर राहू शकते किंवा उंची वाढण्याचा हार्मोन कमी असेल तरी शॉर्ट स्टेचर असू शकतं किंवा वयात येण्याची जी प्रक्रिया आहे ती लेट झाली तरी शॉर्ट स्टेचर होऊ शकते. तर आपण पाहूया शॉर्ट स्टेचरमधील तपासण्या. त्यामध्ये बेसिक तपासण्या आणि काही हार्मोन रिलेटेड तपासण्या. बेसिक तपासण्यामध्ये आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण, किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, सोबतच आपण युरिन रुटीन मायक्रोस्कोपी ह्या तपासण्या करतो. यासोबतच आपण कॅल्शियमच्याही तपासण्या करतो, कारण हाडामध्ये कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम कमी असेल तर उंची वाढत नाही. तर कॅल्शियम, फॉस्फरस, अल्कलाइन फॉस्फेटेस ह्याही तपासण्या करतो. आणि ह्या सर्व तपासण्या नॉर्मल असतील तर आपण पुढच्या तपासण्याकडे वळतो. त्यामध्ये हार्मोनमध्ये थायरॉईड फंक्शन टेस्ट आणि उंची वाढण्याचा हार्मोन, ग्रोथ हार्मोन आणि IGF-1 ह्या तपासण्या करतो. आणि ज्या तपासण्यामध्ये प्रॉब्लेम आहेत त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देतो. जर पेशंटमध्ये हिमोग्लोबिन कमी असेल आणि हिमोग्लोबिन वाढवण्याची ट्रीटमेंट दिली की ऑटोमॅटिक हाईट वाढते. तसेच काही पेशंटमध्ये कॅल्शियम कमी असेल आणि कॅल्शियम सप्लिमेंट दिलं तर ऑटोमॅटिक हाईट वाढते. तसेच काही पेशंटमध्ये थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर आपण थायरॉईड हार्मोन देतो. आणि काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये उंची वाढण्याचा हार्मोन कमी आहे त्यांना आपण उंची वाढण्याच्या हार्मोनचे इंजेक्शन देतो आणि ही ट्रीटमेंट देऊन त्यांना फायदा होतो. तसेच उंची वाढण्याचा हार्मोन आपण बऱ्याच दुसऱ्या रुग्णांमध्ये पण देतो, जसे ज्यांचे फॅमिलियल शॉर्ट स्टेचर आहे, म्हणजे आईवडिलांचीच हाईट कमी आहे, अशामध्ये पण उंची वाढण्याचा हार्मोन दिल्यानंतर त्यांना फायदा होतो. तसेच टर्नर सिंड्रोम, ज्यामध्ये हार्मोन रिलेटेड इश्यू असलेला एक आजार आहे, यामध्ये पण आपण ग्रोथ हार्मोन देऊन उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसेच इडिओपॅथिक शॉर्ट स्टेचर, म्हणजे ज्यांच्यामध्ये उंची कमी असण्याचं कारणच सापडत नाही, अशामध्ये पण ग्रोथ हार्मोन देऊन त्यांना उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना फायदा होतो. पण ज्यांच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ग्रोथ हार्मोन कमी आहे अशामध्ये ग्रोथ हार्मोन देऊन खूप चांगला फायदा होतो आणि उंची खूप वाढते आणि एकदम नॉर्मल उंची होण्यास पण मदत होते. शॉर्ट स्टेचरमध्ये आपण पाहिलं रक्तातील तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. तसेच आणखी एक महत्त्वाची तपासणी आहे ती म्हणजे हाताचा एक्सरे. त्यामध्ये हे लक्षात येते की हाडाची कॅपॅसिटी आता इथून पुढे वाढू शकते की नाही वाढू शकत, त्याचे इपिफायसिस ओपन आहेत की क्लोज आहेत, त्यावरून अंदाज लावता येतो की आता उंची वाढू शकते का नाही वाढू शकत, किंवा वाढत असेल तर किती वाढू शकते त्याचाही अंदाज लावता येतो. तसंच त्या आजाराबद्दल पण माहिती मिळते. हाडाचं वय आणि ॲक्च्युअल वय किती आहे याच्या कंपॅरिझनवरून आपल्याला आजाराबद्दल पण माहिती मिळू शकते. आता वळूया आपल्या या भागाच्या शेवटाकडे. काही रुग्णांचे पालक असे विचारतात की वयाच्या कितव्या वर्षीपर्यंत उंची वाढू शकते, तर त्याचं उत्तर असं आहे की हे उंची वाढण्याचं प्रमाण आपण हाडांच्या क्षमतेवर डिपेंड आहे. हाडं ओपन असतात, त्याला आपण इपिफायसिस म्हणतो, आणि हे हाडं एक वेळा क्लोज व्हायला लागले आणि एकमेकात मिळायला लागले की उंची, आणि एकदा फुल मिळून गेले की उंची वाढणं बंद होते. तर जनरली मुलींमध्ये पाळी आल्यानंतर वयाच्या 16 ते 18 वर्षापर्यंत आणि पाळी आल्यानंतर 1 ते 2 वर्षापर्यंत उंची वाढते. आणि मुलांमध्येही तसेच ज्यांना दाढी मिशा येते आणि आवाज बदलतो त्यानंतर 1 ते 2 वर्षापर्यंत उंची वाढू शकते. तसेच वयाच्या 16 ते 18 पर्यंत वाढू शकते, नंतर उंची वाढणं बंद होतं. निलेश लोमटे. तर आज आपण पाहूया एंडोक्राइनॉलॉजिस्ट म्हणजे काय, म्हणजेच ग्रंथीतज्ञ, म्हणजेच हार्मोन तज्ञ. तर शरीरामध्ये वेगवेगळ्या कुठल्या ग्रंथी असतात त्याविषयी आज जाणून घेऊया. तर महत्त्वाच्या ग्रंथी आहेत. पहिली ग्रंथी आहे पिट्युटरी ग्रंथी. ही मास्टर ग्लँड आहे. पूर्ण शरीरातल्या दुसऱ्या
अदर ग्रंथींना ते कंट्रोल करते. दुसरी ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी. तिसरी ग्रंथी आहे पॅन्क्रियास ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड. आणि चौथी ग्रंथी आहे ॲड्रिनल ग्रंथी. आणि पाचवी गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे फिमेलमध्ये ओव्हरीज आणि मेलमध्ये टेस्टिस. तर आपण पाहूया वन बाय वन एक एक ग्रंथी. पिट्युटरी ग्रंथी ही मास्टर ग्रंथी आहे, राणी ग्रंथी आहे. त्याचे दोन भाग आहेत, एक अँटेरियर पिट्युटरी ग्रंथी आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्रंथी. तर अँटेरियर पिट्युटरी ग्रंथीमध्ये वेगवेगळे हार्मोन तयार होतात आणि ते पूर्ण शरीराला पुरवठा केले जातात. त्यामध्ये ग्रोथ हार्मोन, उंचीचा हार्मोन आहे. जर हा हार्मोन कमी असेल तर उंची कमी होते आणि जास्त झाला तर खूप जास्त होते. दुसरा आहे ACTH हार्मोन. हा कॉर्टिसॉल हार्मोन जो की आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा हार्मोन आहे. हा हार्मोन बनवण्यास मदत करतो आणि हा हार्मोन नसेल तर डायरेक्ट पेशंट सिरियसही होऊ शकतो किंवा त्याची डेथही होऊ शकते. तिसरा हार्मोन आहे FSH आणि LH. हे हार्मोन गोनॅडवर ॲक्ट करतात आणि पुढे चालून वयात येण्याची प्रक्रिया असेल किंवा स्त्रीमध्ये पाळी असेल किंवा पुरुषांमध्ये दाढी मिशा असेल, हे त्यासाठी मदतगार ठरतात. चौथा हार्मोन आहे प्रोलॅक्टिन. हा हार्मोन डिलिव्हरीनंतर बाळाला दूध पाजण्यासाठी मदतगार आहे. या हार्मोनचे प्रमाण कमी जास्त झाले तरी प्रॉब्लेम होऊ शकतात. नंतर पाचवा हार्मोन आहे थायरॉइड हार्मोन. हा थायरॉइड हार्मोन इथनं रिलीज होऊन थायरॉइडमध्ये जाऊन थायरॉइड ग्रंथीमधून वेगवेगळे थायरॉइड हार्मोन बनवतो आणि ते हार्मोन जीवन आवश्यक आहेत आणि पूर्ण शरीराला बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच बॉडीला एनर्जी युटिलायझेशनसाठी त्याचा रेट कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाचे आहे. पिट्युटरीमध्ये आपण आता पाहिलं अँटेरियर पिट्युटरी ग्रंथी आणि त्याचे वेगवेगळे हार्मोन. आता पाहूया पोस्टेरियर पिट्युटरी ग्रंथी. पोस्टेरियर पिट्युटरी ग्रंथीमध्ये दोन महत्त्वाचे हार्मोन आहेत, एक ऑक्सिटोसिन आणि सेकंड व्हॅसोप्रेसिन. ऑक्सिटोसिन हा हार्मोन डिलिव्हरी दरम्यान युटरस म्हणजे गर्भाशय आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करणे आणि डिलिव्हरी होण्यास मदत करतो. दुसरा हार्मोन आहे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन हा सोडियम आणि पाण्याचं बॅलन्स ठेवण्यात आणि युरिनचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यात मदत करतो. जर यामध्ये काही इम्बॅलन्स झालं तर लघवी खूप वाढते आणि डायबिटीज इन्सिपिडस नावाचा आजार होऊ शकतो. मित्रांनो, आपण आता पिट्युटरी ग्रंथी पाहिली तर आपण वळूया सेकंड ग्रंथीकडे, थायरॉइड ग्रंथी. ही थायरॉइड ग्रंथी T3 आणि T4 नावाचे थायरॉइड हार्मोन बनवते आणि हे हार्मोन बेसल मेटाबॉलिक रेट कंट्रोल करतात आणि पूर्ण बॉडीचं जे एनर्जी युटिलायझेशन आहे ते ॲक्सेलरेटेड, जसं गाडीचं ॲक्सेलरेटेड आहे तसं हे बॉडीचं ॲक्सेलरेटेड आहे असं म्हणता येईल आणि त्यानुसार ते बॉडीला कंट्रोल करतात. तर मित्रांनो, आपण वळूया आता तिसऱ्या ग्रंथीकडे, जे की आहे पॅन्क्रियास. तिला आपण मराठीत स्वादुपिंडही म्हणतो. यामध्ये स्पेशली खूप महत्त्वाचा हार्मोन इन्सुलिन नावाचा हार्मोन बनतो. हा हार्मोन कमी प्रमाणात बनला किंवा निकामी झाला तर डायबिटीज होतं आणि डायबिटीजबद्दल आपल्याला माहीतच आहे की खूप तहान लागते, खूप लघवी येते किंवा खूप भूक लागते आणि वारंवार इन्फेक्शनही होतात. तर हा हार्मोन खूप महत्त्वाचा हार्मोन आहे आणि हाच हार्मोन जर प्रमाणाबाहेर वाढला तर शरीरातील शुगर लेवल खूप कमी व्हायला लागते आणि पेशंटला अचानक थरथरी, घाम, चक्कर असे वेगवेगळे लक्षणं आढळू शकतात. मित्रांनो, आता वळूया चौथ्या ग्रंथीकडे, जे की ॲड्रिनल ग्रंथी आहे. ही ॲड्रिनल ग्रंथी कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन बनवते आणि हे कॉर्टिसॉल हार्मोन बनवण्यामध्ये ACTH हार्मोन जो की पिट्युटरी ग्रंथीतून निघतो हा हार्मोन मदत करतो आणि हा हार्मोन खूप जीवनावश्यक हार्मोन आहे. या हार्मोनचे प्रमाण खूप कमी झाले तर अचानक पेशंट सिरियस होऊ शकतो, ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं, सोडियमचं प्रमाणही कमी होऊ शकतं आणि पेशंटला ICUमध्ये ॲडमिट करण्याची वेळ पण येऊ शकते. किंवा हा हार्मोन जास्ती प्रमाणात झाला तरी प्रॉब्लेम होतात आणि त्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणे, शुगर वाढणे, वजन वाढणे, शरीरावर वेगवेगळ्या काळेपणा येणे, पर्पल कलरचे स्ट्रेच मार्क येणे, लाल किंवा पर्पल कलरचे स्ट्रेच मार्क येतात. तर अशा वेळी पेशंट दोन्ही कमी झाले तरी सिरियस होतो आणि जास्ती झाला तरी सिरियस होतो. तर आपल्याला हा हार्मोन कंट्रोलमध्ये ठेवणे जरुरी आहे. तर मित्रांनो, आपण वळूया लास्ट ग्रंथी, जी की आहे गोनॅड. गोनॅड म्हणजेच फिमेलमध्ये ओव्हरीज आणि मेलमध्ये टेस्टिस, याला आपण गोनॅड म्हणतो. तर या गोनॅडमधून फिमेलमध्ये इस्ट्रोजन हार्मोन बनतो आणि मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन बनतो आणि वयात येण्याची प्रक्रिया, रिप्रोडक्शन, प्रजनन आणि बाकी सर्व गोष्टी हे हार्मोन कंट्रोल करतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं वेगवेगळ्या ग्रंथी आणि या ग्रंथीतून निघणारे वेगवेगळे हार्मोन आणि शॉर्टमध्ये त्याच्याशी रिलेटेड आजार. तर या सर्व आजारांचे तज्ज्ञ म्हणजेच एंडोक्रायनॉलॉजिस्ट, हार्मोन तज्ज्ञ, यात काही प्रॉब्लेम असेल तर आपण एंडोक्रायनॉलॉजिस्ट किंवा हार्मोन तज्ज्ञाला भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे। आज मधुमेह डाएट प्लॅन म्हणजे मधुमेहातील आहार याविषयी मार्गदर्शन करणार आहे। बऱ्याच रुग्णांना डाएटविषयी शंका असते की कुठल्या गोष्टी टाळायच्यात, कुठल्या जास्ती प्रमाणात घ्यायच्यात, जेवणाच्या वेळी काय असाव्या, जेवताना कुठल्या गोष्टी जास्ती प्रमाणात घ्याव्या याविषयी बऱ्याच रुग्णांमध्ये शंका असतात। या शंका दूर करण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करत आहोत। त्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 टप्प्यामध्ये डिवाइड करूया डाएट प्लॅनला। फर्स्ट टप्पा आहे सामान्य नियम, दुसरा टप्पा आहे जेवणामधल्या आपल्या थाळीतील कंटेंट काय असावं आणि तिसरा टप्पा आहे कुठल्या गोष्टी टाळाव्या। तर आपण सुरुवात करूया। तर सामान्य नियमामध्ये एकाच वेळी जास्त प्रमाणात खाऊ नये। एकाच वेळी जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शुगर खूप वाढते आणि ते वाढलेली शुगर शरीराला हानिकारक आहे। तर आपण हे विभागून खाल्ल्यानंतर वाढणारी शुगर लिमिटमध्ये वाढते। तर विभाजनामध्ये आपण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण असं कमीत कमी 2 मध्यम स्वरूपाचे जेवण आणि 2 नाश्ते असे विभाजन केलेले चांगलेच। आणि त्यामुळे काय होतं की एकाच प्रमाणात जास्ती प्रमाणात खाण्यात येत नाही आणि शुगर प्रमाणामध्येच वाढते आणि ते आपण टॅबलेट आणि इन्सुलिन देऊन कंट्रोलमध्ये ठेवू शकतो। दुसरा भाग जो आहे सामान्य नियमाचा, त्यामध्ये आपण उपवास करू नये। उपवास केल्यामुळे काय होतं, आपण घेतलेलं टॅबलेट तर आपल्या बॉडीवरती काम करतातच आणि उपवासामध्ये जर जास्त वेळ आपण उपाशी असलो तर अचानक शुगर कमी होऊ शकते किंवा आपण उपवासात जे अन्न घेतो जसं आहे बटाटे आहेत, रताळं आहे किंवा साबुदाणा खिचडी आहे यानी शुगर वाढायला लागते आणि मग शुगर कंट्रोलच्या बाहेर जायला लागते। तर उपवास केल्यामुळे दोन्ही साईड, एक तर कमी होऊ शकते शुगर किंवा वाढूही शकते। तर त्यासाठी उपवास करणे शक्यतो टाळावे। मित्रांनो, आपण पहिला टप्पा पाहिला डायबिटीजचा डाएट प्लॅन मधला। त्यामध्ये आपण पाहिलं सामान्य नियम आणि अन्न विभागून खावे। आता आपण जाऊया दुसऱ्या टप्प्याकडे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेवणामधील कंटेंट पाहूया। नाश्त्यामध्ये काय असावं आणि जेवणामध्ये काय असावं। नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य असतील, डाळीशी रिलेटेड प्रोडक्ट असे डाळीचे पराठे असतील किंवा फायबरयुक्त फळं, सॅलड किंवा त्यासोबतच नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी प्रोटीनयुक्त अंडी असेल, चिकन असेल, फिश असतील, या सर्व अन्नाचा आपण नाश्त्यामध्ये उपयोग किंवा सेवन करू शकतो। तर आपण पाहूया जेवणामधील कंटेंट। जेवणामधील कंटेंटमध्ये 50% फायबर, मग त्यामध्ये भाज्या, पालेभाज्या, फळं, सॅलड याचं प्रमाण 50% असावं। सॅलड म्हणजेच काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, मुळा हे आपण सर्व काही घेऊ शकतो। नंतरच्या 25% कार्बोहायड्रेट, त्यामध्ये भात, चपाती, भाकरी आणि राहिलेल्या 25% प्रोटीन, त्यामध्ये डाळ, मटकी, मोड आलेले कडधान्य, पनीर आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडा, चिकन, फिश। तसेच नॉनव्हेज न खाणाऱ्यांनी सोयाबीनचं पण सेवन करायला काहीही हरकत नाही। तर हे असं डाएटचं कंटेंट असेल तर आपण शुगर योग्यरित्या कंट्रोल ठेवू शकतो। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं मधुमेहाच्या डाएट प्लॅनचे सामान्य नियम, मधुमेहाच्या डाएट प्लॅनचे थाळीचे कंटेंट। तर आता आपण जाऊया थर्ड रिमेनिंग लास्ट पार्टकडे, जेवणामधील कुठल्या गोष्टी टाळाव्या। ओके, तर त्यामध्ये सर्वात प्रथम गोड गोष्टी, ज्यामध्ये साखर, गूळ, आईस्क्रीम, केक हे सर्व गोष्टी टाळाव्यात। दुसरी गोष्ट आहे जे तेलकट पदार्थ आहे, जसं तूप असेल, तेल असेल किंवा तळलेले पदार्थ असतील, ह्याही गोष्टी टाळायला पाहिजेत। नंतर आपण ड्राय फ्रुट्समध्ये स्पेशली अंजीर आणि मनुके हे टाळले पाहिजेत। नंतर उपवासाचे पदार्थ, त्यामध्ये बटाटे आहेत, रताळं आहेत, साबुदाणा आहे, हे पण टाळले पाहिजे। त्यानंतर मैदायुक्त पदार्थ जसे की ब्रेड, बिस्किट हे गोष्टी टाळल्या पाहिजे। त्यानंतर फळांमध्ये आंबा, चिकू, केळी, द्राक्ष, सीताफळ हेही टाळलं पाहिजे। फळांचा रस घेण्यापेक्षा संपूर्ण फळ घेतलेलं कधीही बरं आहे, कारण फळांमध्ये जे फायबर असतो, रस केल्यानंतर फायबर चौथा बाजूला केला जातो आणि ज्यूस आपल्याला पिण्यासाठी दिला जातो। तर तो चौथा किंवा जो फायबर आहे तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे, त्यामुळे फळाचं पूर्ण सेवन करणं योग्य राहील। तर रस घेणं पण टाळलं पाहिजे आणि भाजी बनवत असताना अतिरिक्त प्रमाणामध्ये खोबरे, शेंगदाणे हेही टाळले पाहिजे। तर ओव्हरऑल गोड, तळलेलं, उपवासाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, ज्या गोष्टीतून तेल निघतं असे पदार्थ आणि फळांमध्ये आंबा, चिकू, केळी, द्राक्ष, सीताफळ हे पदार्थ शक्यतो टाळले पाहिजेत। धन्यवाद।
नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे. आज आपण पाहूया इन्सुलिन स्टोरेज आणि इन्सुलिन टेक्निक. तर आपण पाहूया इन्सुलिन स्टोअर कसे करायचे. तर हे आहे फ्रीजचे वेगवेगळे पार्ट. हे डोर आहे, हे फ्रीजर आहे आणि फ्रीजरच्या खालचं कंपार्टमेंट आहे. तर इन्सुलिन शक्यतो डोअरमध्ये, ह्या खालच्या कंपार्टमेंटमध्ये किंवा याच्या खालच्या कंपार्टमेंटमध्ये स्टोअर करावे. वरच्या कंपार्टमेंटमध्ये हे डायरेक्ट फ्रीजरशी कनेक्टेड असल्यामुळे थोडीशी इथे रिस्क आहे आणि फ्रीजरमध्ये तर शक्यतो अवॉइडच करावे. यामुळे काय होतं, जर आपण चुकून इथे ठेवलंच तर त्यामध्ये बर्फ बनतो, आईस बनतो आणि औषधाचाही आईस व्हायला लागतो आणि पुढे जाऊन त्याची जी पोटेन्सी आहे ती कमी व्हायला लागते. तर आपण शक्यतो हा खालचा भाग डोअरचा किंवा हा इथला फ्रीजरच्या खालचा कंपार्टमेंट यामध्ये इन्सुलिन स्टोअर करायला पाहिजे, जसे आपण हे इथे स्टोअर केलेले आहे. तर आपण हे आता काढून घेऊया. आपण पाहूया इन्सुलिन टेक्निक, म्हणजे इन्सुलिन कसं घ्यायचंय. तर इन्सुलिन मध्ये आपल्याला वेगवेगळे औषधं अवेलेबल आहेत. एक बॉटलमध्ये इन्सुलिन मिळते, त्यासोबत सिरिंज असते किंवा पेन पण अवेलेबल आहे. तर आपण आता पाहूया पेन विषयी. पेन मध्ये कसं आपण वापरतो आणि कसं वापरायला पाहिजे. सोबतच आपण थोड्या वेळानं पाहूया की बॉटलचाही यूज कसा करायचा. ओके, तर आपण पेन मध्ये पाहूया. सर्वात पहिले हा पेन आपण फ्रीज मधून बाहेर काढल्यानंतर 5 ते 10 मिनिट थांबायचे. फ्रीज मध्ये थंड झाल्यामुळे मधलं औषधही थंड होतं. थंड औषध डायरेक्ट दिल्यामुळे त्या जागेवर दुखू शकतं. तर 10 मिनिटं थांबल्यानंतर आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन 10 वेळा मिक्स करायचे. मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित पाहायचंय. त्याची एक्सपायरी डेट चेक करायची आहे. दररोज एक्सपायरी डेट चेक करणं जरुरी आहे, कारण कधी कधी आपण कंटिन्यू घेत असतो तर एक्सपायर झाल्यानंतर पण कंटिन्यू घेतल्यामुळे काही पेशंटला त्रासही होऊ शकतो. त्यानंतर डोस ऍडजस्ट करायचा. डोस ऍडजस्ट करणं खूप सोपं आहे. यामध्ये फक्त असं जस्ट रोटेट केलं की आपल्याला डोस ऍडजस्टमेंट मिळून जाते. समजा आपल्याला 10 युनिट द्यायचे तर हे 10 वरती नेऊन रोटेट करून आपण ठेवून द्यायचंय. आणि हे दिल्यानंतर आपण पाहूया की इन्सुलिन कुठल्या कुठल्या साईटला द्यायला पाहिजे. तर इन्सुलिन साइट्स मध्ये हातावरती हा बाहेरचा भाग, लॅटरल पार्ट, राईट असेल किंवा लेफ्ट असेल. पोटावरती हा बाहेरचा भाग आणि थाईज वरती हा बाहेरचा भाग, या जागेवर इन्सुलिन द्यायला पाहिजे. तर हे साइट्स आहेत की जिथे आपण इन्सुलिन द्यायला पाहिजे. तर इन्सुलिन देत असताना ज्या साईडला आपण इन्सुलिन देणार आहोत त्या साईडला पहिल्यांदा क्लीन करायचं. क्लीन करण्यासाठी स्पिरिट, डेटॉल किंवा सॅनिटायझरचा वापर करू शकतो. आणि ते साईट क्लिक केल्यानंतर त्या जागेवर थोडंसं ओलं होतं, ते ओलं झालेलं कोरडं होऊ द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण 1 ते 2 मिनिटं थांबायला पाहिजे आणि नंतर आपण इन्सुलिन द्यायला पाहिजे. तर आपण एकदा लाईव्ह डेमो पाहूया की इन्सुलिन कसं द्यायचं. तर चला आपण पाहूया की बॉटलचं इन्सुलिन कसं वापरायचं. याला आपण व्हायल म्हणतो. तो व्हायल आपण फ्रीजमध्ये डोअरमध्ये ठेवलेलं होतं, बाहेर काढलेलं आहे. त्यानंतर आपण 10 मिनिटं थांबलेलो पण आहोत. 10 मिनिटं थांबायचे, कारण आपण थोड्या वेळापूर्वीच बोललेलो आहोत की बाहेर काढल्यानंतर आपण 10 मिनिटं थांबून नंतर आपण मिक्स करणार आणि नंतर देणार आहोत. तर 10 मिनिटं थांबल्यामुळे हे थंड झालेलं, जे खूप थंड असतं फ्रीजमध्ये, ते आता रूम टेम्परेचरला आलेलं आहे. तर आपण हे 10 वेळा मिक्स करणार. हे 10 वेळा मिक्स केलं आपण. मिक्स झाल्यानंतर ही सिरिंज वापरणार. सिरिंज वापरत असताना यावरती लिहिलेलं असतं की 40 युनिट पर ml. तर सिरिंज पण 40 युनिटचीच वापरायची आहे. जर हे 100 युनिट पर ml लिहिलेलं असेल तर 100 ची सिरिंज वापरायची आहे. तर यावरती लिहिलेलं आहे 40 युनिट पर ml. तर आपण सिरिंज ही 40 चीच वापरत आहोत. हे कसं वापरायचं याविषयी जाणून घेऊया. आपल्याला समजा 10 युनिट इन्सुलिन द्यायचं आहे, तर पहिल्यांदा 10 युनिट एअर यामध्ये ओढायची आहे सिरिंजमध्ये. ठीक आहे. ही 10 युनिट एअर यामध्ये पुश करायची आहे या बॉटलमध्ये, म्हणजे काढायला सोपं होतं. तर इन्सुलिन घेत असताना हे पुन्हा हळूहळू बाहेर घ्यायचंय. तर 10 युनिट इझिली, आपण ऑलरेडी 10 युनिट एअर पुश केलेली आहे, तर 10 युनिट इन्सुलिन बाहेर आलेलं आहे. तर हे असं रिमूव्ह करायचंय. आपण जसं थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं की हातावरती लॅटरल पार्ट किंवा पोटावरती लॅटरल बाजूचा बाहेरचा पार्ट किंवा पायावरती बाहेरचा पार्ट, या 6 जागेवर आपण देऊ शकतो. तर चला आपण पाहूया. आपण हे अबडॉमेनचं जसं पाहिलं की बाहेरचा भाग, म्हणजे बेंबीचे 4 बोट सोडून इकडे आणि इकडे 4 बोट सोडून या भागावरती देता येतं. तर इथे देत असताना सर्वात पहिले आपल्याला ज्या भागावरती द्यायचंय, आपण एकदा फिक्स केलं की इथे द्यायचंय, तर इथे क्लीन करायचंय. क्लीन केल्यानंतर जे ओलं होईल औषधामुळे त्याला थोडंसं ड्राय होण्यासाठी वेळ द्यायचा आहे. अंदाजे 1 मिनिटापर्यंत वेळ, 1 ते 2 मिनिटं वेळ दिल्यानंतर ते ड्राय होतं. तर ड्राय झाल्यानंतर आपण पेनद्वारे देत असताना हे आपण डोस ऍडजस्ट केलेला आहे पेनचा 10 युनिटचा. ओके.
तर जिथे देणार आहोत आपण तिथे आपण हे क्लीन केलेलं आहे, हे ड्राय पण झालेलं आहे. आता फोल्ड घ्यायचा आहे, असा फोल्ड घ्यायचा आहे आणि फोल्ड घेऊन हे सर्व असं मध्ये असे हळूच निडल 90 डिग्रीमध्ये इन्सर्ट करायची आहे आणि याला प्रेस करायचं 10 हळूहळू मग ते 0 कडे जातं. 0 झालं की समजायचं की आपण इन्सुलिन पूर्ण गेलेलं आहे. तर आता दिल्यानंतर पण आपण थोड्या वेळ थांबणार 1-10 सेकंद, कारण इन्सुलिन जे मध्ये गेले ते मधल्यामध्ये पसरायला पाहिजे किंवा त्याच जागेवर राहिलं तर ते बाहेर येऊन जातं. तर पसरल्यानंतर 10 सेकंदानं हळूच आपण बाहेर काढून घेणार. बाहेर काढून घेतल्यानंतर मग आपण तिथे छोटासा स्वॅब ठेवणार, थोडंसंच दाबणार, खूप असं दाबणार पण नाहीये किंवा तिथे काही खूप प्रेस करणार नाहीयेत आणि हा स्वॅब एक 10 ते 15 सेकंदानंतर हळूच काढून घेणार. तर ही अशी आहे इन्सुलिनची प्रोसिजर. आपण आताच जाणून घेतलं इन्सुलिन टेक्निक आणि इन्सुलिन साइट्स. आता मी थोडंसं याविषयी माहिती देणार आहे की नेक्स्ट इन्सुलिन डोस कसे द्यायचे. त्यामध्ये पहिला डोस जर आपण इथे दिला असेल तर नेक्स्ट डोस थोडा खाली, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, पुढचे डोस या साईडला 6, 7, 8, 9, 10. म्हणजेच प्रत्येक वेळी जागा बदलणे जरुरी आहे. एका जागी पुन्हा पुन्हा इन्सुलिन दिल्यास त्या जागी गाठ तयार होते आणि इन्सुलिनचं ॲब्सॉर्प्शन किंवा शरीरामध्ये जे पसरण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये थोडं इरेग्युलरिटी येते आणि त्याची ॲक्शन पण हॅम्पर्ड होते. त्यामुळे नेहमी जागा बदलणे जरुरी आहे. 1 ते 2 सेंटीमीटर जागा प्रत्येक डोसला बदलावी आणि एक 15 ते 30 दिवसांनी त्या जागेवर दिलं तरी चालतं. तर दरवेळी इन्सुलिनची जागा 1-2 सेंटीमीटरने बदलणे जरुरी आहे. सोबतच पोटावरच्या जागा फिनिश झाल्यानंतर आपण हातावरच्या जागावरती पण देऊ शकतो किंवा थाईजवरती पण देऊ शकतो. ॲटलिस्ट 5 डोस ह्या समजा पोटावरती उजव्या साईडला 5 डोस झाल्यानंतर डाव्या साईडला आपण 5 डोस देऊ शकतो. नंतर थाईजवरती राईट साईडला 5 डोस झाल्यानंतर लेफ्ट साईडचे 5 डोस देऊ शकतो किंवा हातावरती पण लेफ्ट आणि राईट असे रोटेट करणं जरुरी आहे. जर आपण असं रोटेट नाही केलं तर त्या जागेवर गाठ बनते आणि इन्सुलिनचं ॲब्सॉर्प्शन हॅम्पर्ड होतं किंवा इरेग्युलर होतं आणि इन्सुलिनचं जे फंक्शन आहे शुगर कंट्रोल त्यामध्ये प्रॉब्लेम येतात. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे. आज आपण पाहणार आहोत मधुमेहामधील हायपोग्लायसेमिया म्हणजेच मधुमेहामध्ये शुगर कमी होणे. या टॉपिकमध्ये आपण 4 सब टॉपिकमध्ये डिव्हाइड करूया. पहिला पार्ट आहे हायपोग्लायसेमिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती. दुसरा पार्ट आहे हायपोग्लायसेमियाची कारणं कोणती. तिसरा पार्ट आहे हायपोग्लायसेमिया होणारे बॉडीवरती परिणाम आणि चौथा आहे आपण कसं टाळू शकतो. तर या सर्व गोष्टीवर आपण 1 बाय 1 पाहूया. पहिला पार्ट आहे हायपोग्लायसेमिया म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणती. तर हायपोग्लायसेमिया म्हणजे बॉडीमधील शुगर 70 पेक्षा कमी होणे, तर याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. तर यामध्ये येणारे लक्षण हे 3 प्रकारचे असतात. एक कमी प्रमाणात, मध्यम स्वरूपाची किंवा खूप जास्ती प्रमाणातली. तर कमी प्रमाणातली लक्षणं जे आहेत, खूप भूक लागणे, थकून जाणे, आळस येणे हे कमी स्वरूपातली लक्षणं आहेत. तर मध्यम स्वरूपाची लक्षणं जी आहेत, धडधड होणे, घाम येणे, नंतर थकवा जाणवणे, चक्कर येणे हे मध्यम स्वरूपाची लक्षणं आहेत. आणि लार्ज स्वरूप म्हणजेच जास्ती स्वरूपाचे जे लक्षणं आहेत त्यामध्ये अनकॉन्शियस होणे, झोप आल्यासारखं म्हणजे ड्राउझी होणे किंवा बडबड करणे किंवा कोमात जाणे हे लार्ज स्वरूपाचे म्हणजेच हायर स्वरूपाचे लक्षणं आहेत. आपण जाऊया सेकंड पार्टकडे म्हणजेच मधुमेहामधील हायपोग्लायसेमिया याची कारणं. तर कारणांमध्ये ना आपण जे औषधं घेतोय किंवा इन्सुलिन घेतोय त्याचे थोडंसं डोस जास्ती होणे किंवा आपण वेळेवर न जेवणे. उशीर झाल्यामुळे काय होतं की आपण बॉडीमध्ये जे गोळ्या घेतल्यात किंवा इन्सुलिन घेतले ते आपल्या शरीरावर काम करतच राहतं आणि 2 जेवणामधला गॅप किंवा 2 खाण्यामधला गॅप 6 ते 8 तासाच्या वर झाला की शुगर डाऊन व्हायला लागते आणि ते 70च्या खाली गेले कीच आपल्याला हायपोग्लायसेमियाचे लक्षणं आढळतात. तर वेळेवर जेवण करणे आणि त्याच स्वरूपातलं जेवण घेणे म्हणजे जे क्वांटिटी आहे जेवणाची ती फिक्स ठेवणे आणि डॉक्टरांना योग्य ते वेळी दाखवणे आणि त्यांच्याकडनं डोस ॲडजस्ट करून घेणे. कारण बॉडीमध्ये डोस रिक्वायरमेंट कमी जास्त होत राहते आणि आपण आहे तोच डोस खूप दिवस घेतला तर सडनली हायपोग्लायसेमिया होण्याची रिस्क वाढते. तर आपण तिसरा पार्ट पाहूया.
हायपोग्लायसेमियामुळे बॉडीवर होणारे दुष्परिणाम. तर हायपोग्लायसेमिया झाल्यामुळे बऱ्याच वेळी हृदयाचे जे प्रॉब्लेम असतात पेशंटला ते वाढतात. ऑलरेडी बऱ्याच डायबेटिक पेशंटला हे हृदयाचे प्रॉब्लेम असतात, ते आणखी जास्ती प्रमाणात वाढू शकतात. काही पेशंटमध्ये पेशंट कोमामध्ये जातो किंवा डेथही होऊ शकते. तसेच आणखी बॉडीमधले बरेचसे परिणाम होतात, जसं लक्षात न राहणे किंवा थकून जाणे किंवा कामाची इफिशियन्सी कमी होणे, या अशा स्वरूपाचे बरेचसे दुष्परिणाम जाणवू शकतात. मित्रांनो, तर आपण जाऊया आता शेवटचा टप्पा, जो की आहे हायपोग्लायसेमिया कसा टाळायचा. तर टाळण्यासाठी आपण मी जसं थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केलं की योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य वेळी आपले टॅब्लेट्समध्ये बदल करणे, तसेच योग्य वेळी टाईम टू टाईम आपले जेवण घेणे किंवा जेवणाची क्वांटिटीसुद्धा फिक्स ठेवणे. तसेच जर असं कधी झालंच तर आपल्याकडे एक आपली किट अवेलेबल पाहिजे, त्यामध्ये साखर, गूळ, खडीसाखर किंवा बिस्किट किंवा चॉकलेट हे असणे आवश्यक आहे. आणि ते इमिडिएटली असं काही झालंच तर आपण सेवन करणे आणि 10 ते 15 मिनिटांनी आपली शुगर ग्लुकोमीटरवर किंवा लॅबमध्ये चेक करणे की वाढलेली आहे, नॉर्मल आली की नाही आली. जर ते नॉर्मल आलीच नाही ते घेऊन पण, तर 10 ते 15 मिनिटांनी आणखी एकदा आपण हे सेवन करू शकतो. तो शुगर कंट्रोल करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण आज पाहिलं हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, त्याचे कारणं कोणती, त्याचे लक्षणं काय, त्याचे बॉडीवरची होणारे दुष्परिणाम कोणते आणि आपण ते कसे टाळू शकतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर निलेश लोमटे, एंडोक्रायनॉलॉजिस्ट. आज आपण डिस्कस करणार आहोत ओबेसिटी म्हणजे काय, ओबेसिटीची लक्षणं कुठली, ओबेसिटीमुळे बॉडीवर होणारे दुष्परिणाम कुठले आणि ओबेसिटीमुळे होणारे दुष्परिणाम आपण कसे टाळू शकतो किंवा ओबेसिटी कशी टाळू शकतो, या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यातला पहिला भाग आपण पाहूया, ओबेसिटी म्हणजे काय. ओबेसिटी म्हणजे अति लठ्ठपणा, म्हणजेच शरीरामध्ये फॅट किंवा चरबीचं प्रमाण अति प्रमाणात असेल तर ओबेसिटी म्हणतो. तर ते मेजर करण्याचे जे मेजरमेंट आहेत त्यामध्ये बॉडी मास इंडेक्स म्हणजेच वेट डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर किंवा आपण डेक्सा स्कॅनचा पण वापर करू शकतो. यामध्ये बॉडीमधील फॅटचं कंटेंट आणि लेवल्स आपल्याला लक्षात येते आणि त्यावरून पण आपण ओबेसिटी डायग्नोसिस करू शकतो. किंवा अबडॉमिनल गर्थ डिवायडेड बाय हिप गर्थ याचा रेशो, हे 3-4 पॅरामीटर आहेत की ज्यांनी आपण ओबेसिटी मेजरमेंट करतो. त्यामध्ये मुख्यत्वे आपण बॉडी मास इंडेक्स हा पॅरामीटर वापरतो. वेस्टर्न पॉप्युलेशन म्हणजे विदेशी पॉप्युलेशनसाठी बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 30% हे ओबेसिटीची डेफिनेशन आहे. पण इंडियन पॉप्युलेशन, भारतीय पॉप्युलेशनमध्ये मधुमेहाची आणि हृदयाची रिस्क जास्त असल्यामुळे हा कट ऑफ कमी केलेला आहे. पूर्वी हा 27 होता पण आता 25वर आलेला आहे. म्हणजेच बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 25 म्हणजेच ओबेसिटी असं आपण भारतीय लोकांसाठी म्हणतो. त्यातल्या त्यात इझिली जे आपण मेजर करू शकतो ते म्हणजे अबडॉमिनल गर्थ. बेंबीच्या लेवलला आपण अबडॉमिनल गर्थ मेजर केली तर ती 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल पुरुषामध्ये तर त्याला ओबेसिटी म्हणतो आणि 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या महिलामध्ये तर आपण त्यांना ओबेज म्हणतो. तर ही डेफिनेशन आहे. बॉडी मास इंडेक्स जे आपण आता पाहिलं की 25 पेक्षा जास्त असेल इंडियन पॉप्युलेशनमध्ये त्यांना ओबेसिटी म्हणतो. हे कॅल्क्युलेट करण्यासाठी वेट डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर इन मीटर, वेट हे किलोग्राममध्ये आणि हाईट स्क्वेअर इन मीटर असं आपण कॅल्क्युलेट करतो. तर मित्रांनो, आपण वळूया सेकंड पार्ट, जो म्हणजे ओबेसिटीची कारणं, लठ्ठपणाची कारणं. तर या कारणांमध्ये मुख्य कारण हे अनुवंशिकता आहे. जसं शरीरामध्ये जेनेटिक टेंडन्सी असते की वेट गेन होण्याची, तर ते आपण फॅमिलीमध्ये पाहतो की आई वडील लठ्ठ असतील तर मुलं किंवा मुली लठ्ठ होऊ शकतात. त्यामध्ये आणखी जेनेटिक म्युटेशन्समध्ये बॉडीमधील जीनमध्ये होणारा बदल, त्यामध्ये काही जीन्स आहेत जसे लेप्टिन, POMC, मेलॅनोकॉर्टिन जीन, यामधील म्युटेशनमुळे सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढत आहे आणि ते पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्समिटसुद्धा होत आहे. दुसरे कारण आहे काही टॅबलेट्स, जसं स्टिरॉइडच्या टॅबलेट घेतल्यानंतर किंवा अनाबॉलिक स्टिरॉइड घेतल्यानंतर पण लठ्ठपणा येऊ शकतो. तिसरं कारण आहे काही आजार आहेत जसे थायरॉइडचा, हायपोथायरॉइडमुळे लठ्ठपणा येऊ शकतो किंवा कुशिंग डिसीज किंवा ॲक्रोमेगॅली, काही असे हार्मोनचे पण आजार आहेत की त्याने लठ्ठपणा येऊ शकतो. तर आपण पाहूया तिसरा पार्ट, ओबेसिटीमुळे होणारे बॉडीवरतील दुष्परिणाम किंवा कॉम्प्लिकेशन. तर आज सद्यस्थितीमध्ये मधुमेहाचं व ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढत आहे आणि त्याचं मुख्य कारण हे आहे की लठ्ठपणा व
स्ट्रेस हे 2 मुख्य कारणं आहेत. तर मधुमेह, ब्लड प्रेशर, नंतर हार्टचे डिसीज, नंतर कोलेस्ट्रॉलचे डिसीज, नंतर यंग मुलीमध्ये जे पाळीतील अनियमितता अनवॉन्टेड हेअर ग्रोथ ते सुद्धा लठ्ठपणामुळे वाढतं. त्याला आपण PCOD म्हणतो. सद्यस्थितीमध्ये वाढतं इन्फर्टिलिटीचं प्रमाण, त्यामागे सुद्धा ओबेसिटीचा बराच मोठा रोल आहे. तरी बरेच ओबेज पेशंटला इन्फर्टिलिटीला सामोरं जावं लागतं. आणि तसेच आपण जॉईंट पेन, काही स्त्रियांमध्ये स्पेशली पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये जे जॉईंट पेन होतात किंवा गुडघे दुखतात किंवा माणसांमध्ये सुद्धा अति लठ्ठपणामध्ये गुडघ्यावर परिणाम होऊन ऑस्टिओआर्थरायटिस होतात आणि त्यांनी गुडघे पण दुखू शकतात. तर हे मी जे मेजर आहेत ते कॉम्प्लिकेशन सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, आपण वळूया लास्ट पार्ट, जो की आहे मॅनेजमेंट ऑफ ओबेसिटी, म्हणजे ओबेसिटी कशी मॅनेज करायची. तर ओबेसिटीमध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आहार आणि व्यायामाचा खूप मोठा रोल आहे. याच्याशिवाय मॅनेजमेंट होऊ शकत नाही. आहारामध्ये आपण कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण कमी करणे, फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवणे. शॉर्टमध्ये कार्बोहायड्रेट आणि फॅट, म्हणजेच कार्बोहायड्रेटमध्ये चपाती भात येतं, फॅटमध्ये ऑइल येतं, हे आपण कमी प्रमाणात सेवन करणे. फायबरमध्ये भाज्या, पालेभाज्या, फळं, सॅलॅड याचं प्रमाण वाढवणे. प्रोटीनमध्ये पनीर, स्प्राऊट म्हणजेच मोड आलेली कडधान्य किंवा नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एग, चिकन, फिश याचं प्रमाण वाढवणे हे आहारामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तसेच व्यायाम ॲटलिस्ट 30 to 45 मिनिट फास्ट वॉक किंवा रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, यालाच आपण एरोबिक एक्सरसाइज म्हणतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे. ह्या दोन्हीशिवाय आपण ओबेसिटीची मॅनेजमेंट करू शकत नाही. याच्यासोबतच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही तपासण्या करणे, जसे मधुमेह आहे का, ब्लड प्रेशर आहे का, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का, किडनी किंवा लिव्हरवर काही सूज आहे का, तसेच स्त्रियामध्ये, यंग मुलींमध्ये काही हार्मोनमध्ये इम्बॅलन्स आहे का, की पाळीतील अनियमितता असणाऱ्या मुलींमध्ये किंवा फेशियल हेअर ग्रोथ, अनवॉन्टेड हेअर ग्रोथ असेल तर अशा मुलींमध्ये काही हार्मोनची तपासणी करणे, तसेच थायरॉईडची तपासणी करणे किंवा आणखी वजन वाढणारे हार्मोन असतात त्यांची तपासणी करून त्या आजाराशी रिलेटेड ट्रीटमेंट घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. सोबतच नवीन ट्रीटमेंटमध्ये बॅरेटिक सर्जरी, ज्यांचं बॉडी मास इंडेक्स मोर दॅन 40 आहे किंवा 35पेक्षा जास्त आहे, सोबतच काही आणखी आजार आहेत, डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा हार्ट डिसीज असेल, तर अशा रुग्णांमध्ये बॅरेटिक सर्जरी म्हणजेच आपल्या अन्ननलिका जी आहे त्याची थोडी साईज कमी करून आपण वजन कमी करू शकतो. याचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत. यामध्ये 10 ते 15, काही पेशंटमध्ये 20-25 किलोपर्यंत पण वेट लॉस होऊ शकतो. तर ओव्हरऑल आज आपण पाहिलं ओबेसिटी म्हणजे काय, ओबेसिटीचे कट ऑफ्स काय आहेत, ओबेसिटीची लक्षणं कुठली, त्याचे बॉडीवरती होणारे दुष्परिणाम कुठले आणि ते कसे टाळायचे आणि त्याची ट्रीटमेंट स्वरूप काय आहे. धन्यवाद.